नाणेफेक जिंकली होती चिरनेर संघाने आणि प्रथम घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय। दोन्ही संघांना देऊया आपण खूप सारे शुभेच्छा आणि जाऊया मैदानावरती। 3 षटकांचा सामना आपण पाहते। प्रथम फलंदाजी करते तरगर संघ। मागचा सामना मध्ये आपण पाहिलं तरगर संघाने दोस्ती स्पोर्ट्स विगर संघाला नमवलं, तर दुसऱ्या बाजूला चिरनेर संघाने धाकटेजोई संघाला घरच्या मैदानावरती परास्त करून इथपर्यंतचा प्रवास आपण पाहिला। मात्र येणाऱ्या या सामन्यामध्ये कशा पद्धतीचं क्रिकेट होईल सर्वांच्या नजरा सामन्याकडे असतील। या सामन्यावरती नजर असेल नावडे संघाची, नजर असेल गावठाण संघाची। किती धावा बनतील या सामन्यामध्ये ही सुद्धा चर्चा आहे। दोन्ही पंच सेट झालेत, रेडी टू प्ले। पंचांचा इशारा, लेट्स प्ले गेम ऑन। पहिला चेंडू घेऊन गोलंदाज राजेश सज्ज होईल, तर स्ट्रायकर एंडला अक्षय आणि त्याला साथ देते राकेश मैदानावरती। अक्षय मागच्या सामन्याचा हिरो होता आणि त्या राजेशला आपण पाहते मैदानावरती। पहिला चेंडू फर्स्ट बॉल। बॅटची आतली एज आपण इथे पाहिले, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे। शॉर्ट स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू फील्ड केला जाईल। संघाचं खातं इथे उघडलं गेलंय। 3 षटकांचा सामना जेव्हा जेव्हा मैदानावरती आपण पाहिला दोन्ही संघ आसुसलेले असतात विजयासाठी आणि हा शॉर्टेस्ट फॉर्मॅट ग्रामीण टेनिस क्रिकेटचा आपण नेहमी द्वितीय किंवा तृतीय फेरीमध्ये पाहतो आणि तेच घडते इथे मैदानावरती। पहिल्या चेंडूवरती आली सिंगल, संघाचं अकाउंट इथे ओपन होईल। अक्षयनं खातं उघडलं, आता राकेश येईल स्ट्रायकर एंडला। पहिल्या आणि एकमात्र पॉवर प्लेचं षटक आपण मैदानावरती पाहतो, ज्यामध्ये 2 क्षेत्ररक्षक 38च्या बाहेर, एक लॉंग ऑफ आणि एक डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे। इथे उंचावरून खेळण्याचा प्रयत्न, उंची जास्त लांबी नाही, मात्र मागे क्षेत्ररक्षक तैनात आहे। दुसरीसाठी निघालेत आणि 2 धावा इथे कंप्लीट केल्या। मिस टायमिंग स्ट्रोक होता आणि इथे मात्र खेळाडू पोहोचू शकले नाही। प्रयत्न जरूर केला मिडॉनच्या क्षेत्ररक्षकानं, लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकानं, मात्र तिथपर्यंत पोहोचू शकले नाहीत आणि 2 धावा मिळतील संघाला। एकूण धावा बनले तर 3 धावा। 2 चेंडूंचा खेळ संपलाय। खेळाचा पूर्वार्ध आपण पाहतोय, पहिला डाव आपण पाहतोय फलंदाजी करत असताना तरगर संघाला। गोलंदाजीसाठी राजेश पुन्हा एकदा सज्ज षटकातील तिसरा चेंडू घेऊन। फील्ड मध्ये थोडासा बदलाव आपण करताना पाहिला। गोलंदाज तयार। जबरदस्त हा चेंडू, कुठल्याही प्रकारचा संपर्क झाला नाही चेंडू आणि बॅट मध्ये। इथे निर्धाव चेंडूची सांगता झाली। संघाची धावसंख्या 3 धावा। 3 चेंडूंचा खेळ इथे संपलाय। आपण मैदानावरती पाहतोय चांगलं क्रिकेट, दर्जेदार क्रिकेट आपल्याला मागच्या 3 रात्रीमध्ये पाहायला मिळालं। मागच्या आजच्या रात्रीतील हिरो संघ कोणता असेल? 2 रात्रीमध्ये आपण संघ पाहिले, ज्यामध्ये गावठाण पहिल्या दिवसामध्ये, पहिल्या रात्रीमध्ये चिरनेर संघ आणि कालच्या रात्रीमध्ये मोठी जुई संघानं सुपर 4 मध्ये प्रवेश केलाय। गोलंदाज तयार। हा चेंडू बॅटची एज होती, क्षेत्ररक्षक तैनात, साधा सोपा झेल आणि इथे मात्र पहिला धक्का बसतोय तो फलंदाजी करत असताना शैलेश स्मृती तरगर संघाला। धावसंख्या 1 गडी बाद असताना फक्त 3 धावा। 4 चेंडूंचा खेळ संपलाय आणि नवीन फलंदाज अक्षय म्हात्रे नेट नंबर 3। 1 गडी बाद झाला आतापर्यंत। 4 चेंडू 3 षटकांचा सामना, याकडे सुद्धा लक्ष असू द्या। तरगर विरुद्ध चिरनेर अशी ही लढत, अशी ही लढाई सुरू झाल्या। मोठा फटका, खडे खडे लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक होता, मात्र बनेल प्रेक्षक। चेंडू सीमारेषे पलीकडे, दणकट षटकार।
राजेश पुन्हा एकदा सज्ज. बॅटची इनर एज आपण पाहिले तत्पूर्वी सिंगल एक धाव चोरली. चित्याच्या चपलाईन पहिल्या षटकाची झाली समाप्ती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धाव आहेत त्या 10 धावा. एक गडी बाद असताना प्रथम फलंदाजी करतोय तरगर संघ. आपल्याला प्रेमाची विनंती. पहिल्या षटकामध्ये धावा बनल्या त्या 10 धावा. मागच्या सामन्यामध्ये तब्बल 45 धावा कुठल्या होत्या त्या गावठाण संघानं. तिथपर्यंत पोहोचेल का या सामन्यावरती कडवी नजर असणारे दोन्ही विजयी संघांची. जाऊया मैदानावरती. दुसरं षटक घेऊन गोलंदाजीसाठी निहार बैकर. अक्षय मात्र स्ट्रायकर एंडला. त्याने एक षटकार सुद्धा दाखवला होता. पहिल्या षटकामध्ये 10 आलेत. जास्तीत जास्त धावा ठोकण्याचा इथे पराक्रम गाजवावा लागेल आणि तसं घडेल का मैदानावरती. चौकार षटकार मारणं तितकं सोपं नाही या सिच्युएशन मध्ये, या परिस्थितीमध्ये. कशा पद्धतीचं क्रिकेट येईल याच्याकडे सुद्धा सर्वांच्या नजर आहे. निहार बैकर इथे सज्ज होईल. स्ट्रायकर एंडला अक्षय मात्र खेळते. पहिला चेंडू खोदून काढते चेंडूला. टॅपिंग क्रिकेट आपण पाहिलं. एकदा नक्की मिळणार. एकापेक्षा जास्त काही नाही. दोन्ही खेळाडू तरबेज आहेत. अक्षय मात्र मागच्या सामन्याचा हिरो होता आणि या सामन्यामध्ये सुद्धा मोठे फटके खेळण्याची आवश्यकता आता मात्र उरले ती तरगर संघाला. चिरनेर संघाविरुद्ध खेळत असताना आपण पाहते निहार बैकर इथे सज्ज. 3 षटकांच्या सामन्यामध्ये 35-40 पर्यंत पोहोचणं खूप गरजेचं असतं. पण तसं हो देतील का. क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या लगत. तिथे मात्र झेल जमिनीला दानेल आणि चेंडू चाल सीमा पार. चौकार. धाव्यात टोटल 15 धावा. पहिल्या षटकामध्ये 10. 2 चेंडूवरती 5 ला सुटलेला झेल आणि आता पाहते मैदानावरती दडपण वाढेल गोलंदाजावरती. जोरदार अपिलामध्ये उत्साह पाहिला. पंचांचा इशारा. बॅटची एज होती इथे. मात्र निश्चितच पंचांशी कुठल्या प्रकारचा आपण वाद घालायचा नाही. आपल्याला प्रेमाची विनंती आहे. पंचांचा इशारा आलाय. बॅटकट 2 धावा मिळतील. संघाची धावसंख्या 2 न पुढे सरकली. एकूण धावा आहेत त्या 17 धावा धावसंख्या फलकावरती. मोठे फटके पाहिजेत. एक षटकार एक चौकार या डावामध्ये आतापर्यंत पाहिलंय. मात्र पुन्हा एकदा प्रयत्न सुरू होतील. निहार बैकर येईल गोलंदाजीसाठी. जबरदस्त चेंडू होता. चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क झाला नाही. निर्धाव चेंडूची झाली सांगता अंदाधून फटकेबाजीचा प्रयत्न आहे. 2 चेंडूंचा खेळ या षटकामध्ये अजूनही बाकी आहे. चांगलं षटक आतापर्यंत हाताळलंय. 7 धावा 4 चेंडू मध्ये खर्च झालेत निहार बैकरच्या. स्ट्रायकर एंडला अक्षय म्हात्रे आतापर्यंत एक चौकार दाखवलंय. 7 धाव्यांचं योगदान आहे 4 चेंडू मध्ये. पुन्हा एकदा पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न होता. शरीरापासून दूर ठेवले चेंडूला. निर्धाव चेंडूची सांगता. लाजवाब क्रिकेट. चांगली गोलंदाजीचा प्रात्यक्षिक दाखवते चिरनेर संघ मैदानावरती आपण पाहतोय. निहार बैकर चौकार खाल्ल्यानंतर इथे मात्र पुनरागमन कमबॅक करत असताना शेवटचा चेंडू षटकातील. खेळाडू त्या ठिकाणी होता तैनात आणि आणखीन एक धक्का. धक्का क्रमांक 2. 2 षटकांची झाली समाप्ती आणि धावा बनलेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 17 धावा धावसंख्या फलका. धावसंख्या फलकावरती
गोलंदाजीसाठी मृणाल पाटील, तर फलंदाजीसाठी नवीन फलंदाज स्मित पारगावकर. एकूण धावे त्या 17 धावा. शेवटचा हाणामारीचं षटक ज्याला म्हटलं जातं स्लॉग ओव्हर डेथ ओव्हर. ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये सर्वात जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न या षटकामध्ये होताना आपण नेहमी पाहिलंय. तर गोलंदाजीसाठी मृणाल पाटील कशा पद्धतीची गोलंदाजी करेल. आतापर्यंत संघ थोडासा अडचणीमध्ये जर तरगर संघाचा विचार केला. धावा आहेत त्या 17. पुन्हा एकदा सुरेख चेंडू होता. यॉर्करचा प्रयत्न प्रत्येक चेंडूवरती सूर्य आणि सटीक यॉर्कर मैदानावरती फेकले जातात. आतापर्यंत जर प्रवास आपण पाहिला चिरनेर संघाचा एका धावेनं काही फरक पडत नाही. संघाची धावसंख्या 18 धावा आहेत. चौकार षटकार रोखायचे होते आणि आतापर्यंत रोखलेत. 13 चेंडूंचा खेळ संपलाय. त्यामध्ये जर आपण पाहिलं तर एक चौकार आणि एक षटकार आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाला. एकूण धावे त्या 18 धावा धावसंख्या फलकावरती. जोरदार अपील केली गेली, मात्र अपिलामध्ये फक्त उत्साह आपल्याला पाहायला मिळाला. यष्ट्यांच्या मागून यष्टी रक्षकाचा मात्र निर्धाव चेंडूची झाली सांगता. शांत उभे या मैदानावरती स्मित पारगावकर. त्याला साथ देण्यासाठी अक्षयला आपण पाहते, मात्र मोठे फटके पाहिजेत. त्याशिवाय दुसरा पर्याय नाही फलंदाजी करत असताना. हा चेंडू पंचांचा इशारा येईल. चेंडू खराब. अतिरिक्त धावेने धावसंख्या फलक पुढे सरकले. एकूण धावे त्या 19 धावा धावसंख्या फलकावरती. 4 चेंडूंचा खेळ बाकी. 1-2 मोठे फटके 30-35 पर्यंत पोहोचेल आणि निश्चितच लढण्याजोगे टोटल तिथे तुम्ही करू शकाल. मात्र त्यासाठी चौकार आणि षटकार येणं गरजेचं आहे. मृणाल तसं होऊ देईल का? मात्र तडाखा आपण पाहिला आणि चेंडू सीमा रेषे पलीकडे. स्मिथच्या बॅटमधून हा मोठा षटकार. तीन चेंडूंचा खेळ अजूनही आहे बाकी. स्मित पारगावकर शांत होता. त्यानंतर आलेला षटकार निश्चितच नवीन ऊर्जा देऊन जाईल फलंदाजीमध्ये. 3 चेंडूंचा खेळ बाकी. संघाची धावसंख्या येते 25 धावा. मृणालचा हा चेंडू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता, मात्र मिसफिल्ड आणि इथे रिझल्ट सीमारेषे पलीकडे. चेंडू जाईल चौकार. धावा बनल्या त्या 29 धावा. वरती बांधलेत. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी. मोठा फटका पाहिजे. मृणाल तसं होऊ देईल का? स्मिथच्या बॅट मधून तो फटका येईल का? 31 धावा धावसंख्या फलकावरती. लास्ट बॉल ऑफ द इनिंग. चेंडू आपण पाहिला एक धाव. गुडलँड स्पॉट टप्पा पडल्यानंतर मोठा फटकाचा प्रयत्न होता. तत्पूर्वी मिळतील 2 धावा. तर 3 षटकांचा वाजवी खेळ इथं संपला आणि 3 षटकामध्ये धावा बनल्या त्या 33 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि जिंकण्यासाठी 34 असेल टार्गेट. चला आपण लगेच क्षेत्ररक्षणासाठी उतरायचं. मी तरगर संघाच्या संघनायकाला मी विनंती करेन, आपण उशीर करू नका. यानंतर सुद्धा आपले 2 सामने बॅलन्स आहेत. तब्बल जर आपण पाहिला तर 15 षटकांचा खेळ अजूनही आपला बाकी आहे. तर मी विनंती करेन, 1:03 झालेत. 2:15-2:30च्या सुमारास स्पर्धा आपली संपली पाहिजे. तर जिंकण्यासाठी गरज असणारे 18 चेंडू आणि 34 धावांची गरज.
सुद्धा मी विनंती करेन, या आपण मंचावरती. मंजी स्पोर्ट्स चिरनेर आणि त्यांच्या विरुद्ध खेळतोय शैलेश स्मृती तरगर. जिंकण्यासाठी गरज आहे ती 18 मध्ये करायचे, 34 धावांची गरज आहे. चेंडू पुरवायचे, मी आयोजकांना विनंती करेन आणि लगेच क्षेत्ररक्षण सजवा. मी विनंती करतोय तरगर संघाच्या संघनायकाला, 34 ची गरज आहे आणि नावडे संघाचा संघनायक आपला संपूर्ण संघ आपण रेडी राहायचंय. यानंतर आपला सामना होणार आहे. मागच्या सामन्यामध्ये तब्बल 45 बनल्या होत्या, तर थेट गावठाण संघ पुढे सरकेल आणि ह्या सामन्यामधून जिंकणारा संघ नावडे संघासमेत फाईट करेल. विश्रांतीसाठी अजिबात वेळ मिळणार नाही, याच्याकडे सुद्धा लक्ष असू द्या. जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 34 धावांची गरज आहे. सामना कसा असणार? क्रिकेटमध्ये भविष्यवाणी कधी चालत नाही, मात्र या सामन्यामध्ये कशा पद्धतीचे क्रिकेट होईल, षटकार चौकारानं सामन्यामध्ये परत आणलंय. इथे शैलेशमध्ये तरगर संघाला स्मिथच्या फलंदाजीनं, मात्र गोलंदाजी कशा पद्धतीची होईल की चिरनेर संघ मंजी स्पोर्ट्स चिरनेर संघ सामना एकतर्फी जिंकेल. सामन्यामध्ये चुरस वाढेल का? सामन्यामध्ये रंगत राहील का? खूप सारे प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तर मैदानावरती आपण आपल्याला नक्कीच मिळतील. दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. चला क्षेत्ररक्षण सजवायचंय. चला सामन्याला सुरुवात करायची. मी विनंती करतो तरगर संघाच्या संघनायकाला, 2 फलंदाज मैदानावरती सरकलेत, रुपेश आणि त्याला साथ देते परेश मैदानावरती. तर गोलंदाजीसाठी गोलंदाज राकेश मोहिते. 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज येते 34 धावांची गरज. कसा असेल क्रिकेट, कसा असेल सामना, सामन्यामध्ये चुरस रंगत राहील का? क्रिकेटचं नाटक इथे होईल सुरू. पंचांचा इशारा, गेम इज ऑन, लेट्स प्ले. 18 चेंडू आणि 34 ची गरज. प्रवीण घरत यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी 1000 आहेत. हा चेंडू सरळ बॅटनं केला, मागे क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकेका धावेनं इथे फारसा फरक पडणार नाही. जशी सुरुवात झाली होती मागच्या सत्रामध्ये जबरदस्त गोलंदाजीचा प्रात्यक्षिक दाखवलं होतं आणि शेवटच्या क्षणाला फलंदाजाने बाजू मारली आणि निश्चितच मोठे फटके दाखवले. मात्र इथे राकेश मोहिते मागच्या सामन्यामध्ये कमालीचं षटक होतं. इथे संघाला तशीच गरज आहे, तसं घडेल का मैदानावरती? 34 ची गरज असताना बॅटची क्षेत्ररक्षक तिथे तैनात होता. यष्टीरक्षकाचा कॉल, शॉर्ट दरम्यानच्या क्षेत्ररक्षकाचा कॉल आणि दोघांमध्ये मिसअंडरस्टँडिंग झाल्या आणि ते जीवनदार नक्कीच मिळेल. या चेंडूवरती धावा मिळतील टोटल 2 आणि एकूण धावा बनल्या त्या 3 धावा. धावसंख्या फलकावरती 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर. निश्चितच झालेल्या चुका तुम्हाला सुधाराव्या लागतील. अशा पद्धतीचं क्रिकेट महत्वाच्या सामन्यामध्ये तुमच्या संघाला पराभवाचं कारण ठरतं, मात्र यातून तुम्हाला पुढे वाटचाल करावी लागेल. विजयाची दिशा तुम्हाला शोधावी लागेल. फलंदाजांना शांत बसवण्यासाठी गोलंदाजाला परिश्रम करावे लागतील आणि तोच प्रयत्न आता सुरू होईल. पुन्हा एकदा संधी, आता संधीचं सोनं, आता सोडणार नाही आणि पहिला गडी बाद इथे मंजी स्पोर्ट्स चिरनेर संघा. पहिल्या चेंडूवरती सिंगल, दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा. तिथे सुद्धा झेल सुटला होता आणि नंतर राकेश मोहितेनं पुन्हा एकदा केलं कमबॅक. धावा आहेत त्या 3 धावा. 34 धावांची गरज असताना नवीन फलंदाज इनेट नंबर 3 अनुप मोकलला आपण पाहते. सामना कोण जिंकणार? पॉवर प्लेचं षटक आहे.
वेग होता चेंडूवरती, गती दिली, मात्र फलंदाजांना फायदा उचलला नाही. चेंडू आवाक्याच्या बाहेर होता. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. सामन्यामध्ये परतलाय. मैदानावरती गोलंदाजी करत असताना शैलेश तरगर संघ मंजी स्पोर्ट्स चिरनेर संघाच्या विरुद्ध खेळत असताना या षटकातील 5वा चेंडू पुन्हा एकदा इथे कव्हरला क्लिअर करेल. चांगला फटका, क्षेत्ररक्षकांना करतोय पाठलाग, मात्र चेंडू थांबेल का सीमारेषेलगत. इथे चेंडूची अडवणी तत्पूर्वी तिसरीसाठी निघालेत आणि 3 धावा सुद्धा कंप्लीट झाल्या. या 3 धाव्यांच्या मदतीने संघ पोहोचतो 6 वरती. 5 चेंडूंचा खेळ इथे संपलाय. एकूण धावे तर 6 धावा धावसंख्या फलकावरती. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी. मोठा फटका येईल का की शांत बसवेल राकेश मोहिते. 34 धाव्यांचा पल्ला पार करायचा होता. 6 बनल्यात, 1 गडी बाद झालाय. अजूनही उर्वरित 13 चेंडू उरलेत आणि जिंकण्यासाठी 28 धाव्यांची गरज आहे. 13 चेंडू आणि 28 धावा. एका बाजूला चिरनेर, दुसऱ्या बाजूला तरीगर. कोण सामना जिंकणार? सरळ बॅटनं इथे आपण पाहतोय तडाखा दिलाय इथे परेशनं आणि षटकार दाखवला. मोक्याच्या क्षणी ठोकलेला षटकार. धावा देऊन गेला 6. 12 धावा बनल्या पहिल्या षटकामध्ये. आता उर्वरित 12 चेंडू आणि 21 धाव्यांची होतं टार्गेट. चला आपण एकत्र येऊ नका. मी पुन्हा एकदा विनंती करतो शैलेश तरगर संघाला लगेच आपण सामना सुरू करायचे. 12 मध्ये करायचे तर जिंकण्यासाठी 22 ची गरज आहे. नाणेफेकीसाठी संपर्क साधायचा. मी विनंती करेन नावडे संघाचा संघनायक आपण नाणेफेकीसाठी संपर्क साधायचा. या सामन्यामधून जिंकणारा संघ थेट इथे आपण पाहू नावडे संघासमोर फाईट करेल आणि पुढच्या फेरीमध्ये दाखल झालेला संघ आपण विनोद स्पोर्ट्स गावठाण संघाला पाहिला. तर गोलंदाजीसाठी अमन म्हात्रे. जिंकण्यासाठी 12 मध्ये करायचे 22. सामना कोण जिंकणार? 2 फलंदाज मैदानावरती. अनुप मोकल आणि त्याला साथ देते परेश परदेशी. परेशनं टोकलेला षटकार नवीन ऊर्जा देऊन जाईल इथे फलंदाजी करत असताना मंजी स्पोर्ट्स चिरनेर संघाला. 12 चेंडू 22 ची गरज. हा चेंडूची वाट पाहिली मात्र चेंडू पर्यंत पोहोचू शकले नाही फलंदाज. निर्धाव चेंडूची झाली सांगता. सामना दोन्ही बाजूने ओपन आहे, खुला आणि कशा पद्धतीचा क्रिकेट आहे. या सामन्यामध्ये जर तुम्हाला जिंकायचं तर मोठा फटका पाहिजे आणि काही निर्धाव चेंडू सामन्यामध्ये कमबॅक करेल शैलेश तरगर संघ. 11 चेंडू 22 धाव्यांची अजूनही गरज आहे. सामना अति महत्वाचा आहे. केलेली मेहनत आणि त्या मेहनतीचा फायदा, ते मेहनतीचं फळ या सामन्यामध्ये मिळेल का? मागे क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला एका धावेसाठी प्रयत्न सुरू आहेत. इथे परिश्रम करावे लागतील, घाम गाळावा लागेल, संघर्ष सुरू ठेवावा लागेल, मेहनत तुम्हाला सुरू ठेवावी लागेल. 2 मध्ये फक्त सिंगल आल्या. आता उर्वरित 10 चेंडू आणि 21 धाव्यांची गरज. 10-21 समीकरण. 1 षटकार आतापर्यंत आपण परेश परदेशीच्या बॅटमधून पाहिला मात्र अजूनही सामना संपला नाही. दोन्ही संघांना विजय पाहिजे आणि तो विजयाचा शिल्पकार कोणता खेळाडू ठरणार? 10 चेंडू 21 धावा. इथे चांगली फिल्डिंग, धावा वाचवल्या आपल्या संघासाठी. टोटल 3. एकच धाव मिळेल या चेंडूवरती. एका धावेने संघ पुढे सरकला. समीकरण बदलेल. 12 मध्ये करायचे होत्या 22. आता उर्वरित चेंडू उरलेत 9 आणि 20 धाव्यांची गरज आहे. 9 चेंडू 20 समीकरण. सामना कोण जिंकणार? जबरदस्त रंगलेली लढाई मैदानावरती आपण पाहतोय. क्रिकेटचं नाटक, क्रिकेटचा ड्रामा आता सुरू झालाय. जबरदस्त गोलंदाजी, कुठल्या प्रकारचे संधी देत नाहीत फलंदाजाला. अनुपला ठेवले शांत. अनुपला चेंडू खेळले 5 धावा बनवले 4. दडपण वाढत चाललं, संकट वाढत चाललं आणि इथे जिंकण्यासाठी येणारे 8 चेंडू आणि 20 धाव्यांची गरज. जबरदस्त सामना. एका क्षणाला असं वाटलं सामना दूर मात्र पुन्हा एकदा सामन्यामध्ये कमबॅक आहे. अनुपसाठी हा चेंडू होता. मागे क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकदा मिळणार. दुसरीसाठी प्रयत्न सुरू झाले. डायरेक्ट हिट. गरज नसताना फेकलेली विकेट. स्ट्राईक ठेवायची होती परेशला. मी तर म्हणेन हा चुकीचा कॉल परेशचा होता. डायरेक्ट हिट आणि परेशचा खेळ संपलाय. आता अडचणी आणखीन वाढतील. 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 19 धाव्यांची गरज.
गरज. धाव्या 15 धाबा. शेवटचा चेंडू अनुपसाठी होता. त्या ठिकाणी आपण पाहिलं स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये फील्ड करण्याचा प्रयत्न. स्ट्राईक पुन्हा एकदा राहील अनुप मोकलकडे. आता उर्वरित चेंडू असतील 6 आणि 18 धाव्यांची गरज सामना जिंकण्यासाठी. चला एकत्र येण्याची अनुमती नाही. मी विनंती करेन गोलंदाजी करणारा शैलेश स्मृती तरगर संघ एकत्र येण्याची अनुमती नाही. टीम मीटिंग तुम्ही घेऊ नका. तुम्हाला प्रेमाच्या आयोजकांची विनंती आहे. आचारसंहिता सुरू आहे आणि जी आपल्याला वेळ दिल्या जी आपल्याला परवानगी मिळाली त्या दिलेल्या वेळेमध्ये सामने आपल्याला कंप्लीट करायचे. आपल्याला प्रेमाची विनंती आहे. 6 मध्ये गरज आहे ती 18 धाव्यांची. राहुल मात्रेल गोलंदाजीसाठी. 6 मध्ये 18. अनुप मोकल. स्वतःवरती विश्वास असणं क्रिकेटमध्ये गरजेचं असतं. सेल्फ कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये हवा असतो आणि क्रिकेटमध्ये जसं म्हटलं जातं नेव्हर गिव्ह अप. तुम्ही कधी हार मानू नका. आणि इथे 6 मध्ये 18 ची गरज आहे. 3 षटकार सामना संपेल. मात्र काही चेंडू निर्धाव जर आले तर निश्चितच तरगर संघ इथे कमबॅक करेल. चिरनेर की तरगर सामना कोण जिंकणार? 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 18 धाव्यांची कंपल्सरी गरज. अनुपसाठी हा चेंडू होता. मागे क्षेत्ररक्षक तैनात. अनुप होईल बाद. 5 चेंडू 18 ची गरज. थँक्यू. 5 चेंडू आणि 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 18 धाव्यांची अजूनही गरज आहे. नवीन फलंदाज धोनी कातकरी. नाव तर धोनी आहे मात्र तसा फिनिश करेल का? 3 षटकारांची गरज आहे. 5 मध्ये 18 धावा बनवायचा सामना अजूनही बनवू शकतो. तरगर विरुद्ध चिरनेर अशी लढत मैदानावरती आपण पाहतोय. सामना कोण जिंकणार? गोलंदाजीसाठी राहुल मात्रे. 5 चेंडू जिंकण्यासाठी 18 धाव्यांची गरज. उंचावरून खेळण्याचा प्रयत्न होता. मोठा फटक्याचा प्रयत्न होता. एक मात्र इथे मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये खेळाडू तैनात आणि फलंदाज होईल बाद. आणि जिंकण्यासाठी 18 ची गरज. चला फलंदाज लवकर जायचंय. नवीन फलंदाज येईल राजेश बैकर. 4 मध्ये 18 ची गरज आहे. एक मोठा फटका सामन्यामध्ये कमबॅक होईल मात्र त्या फटक्याची नितांत गरज आहे. आणि एक निर्धाव चेंडू दडपण आणखीन वाढेल फलंदाजी करणाऱ्या चिरनेर संघावरती. 6 मध्ये 18 करायचे होते. आता समीकरण उरले 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 18 ची गरज आहे. गोलंदाज तयार. राहुल ऑफस्टिकच्या खूपच बाहेरून जाणारा चेंडू. पंच आम्हाला सांगतात की हा चेंडू खराब आहे. 17 धाब्यांची अजूनही गरज आहे. उर्वरित 4 चेंडू आणि 17 धाबा. मोठे फटके कुठल्या परिस्थितीमध्ये हवे आहेत ती क्षमता आहे का फलंदाजी करणाऱ्या इथे फलंदाज आपण पाहते राजेश बैकर मैदानावरती पाहते. एक मोठा फटका पाहिजे. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा बॅटची एज होती. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल पेक्षा जास्त काही नाही. जिंकण्यासाठी अजूनही 16 धाब्यांची गरज. 3 चेंडू मध्ये 16 होताना आपण ग्रामीण टेनिस क्रिकेट मध्ये कित्येक वेळा पाहिलेत. 3 मध्ये 18 होताना आपण पाहिलेत. 2 मध्ये 18 होताना आपण पाहिलेत. एका चेंडू मध्ये 10 होताना सुद्धा आपण पाहिलेत. क्रिकेट ग्रामीण टेनिस क्रिकेट खास करून अशासाठी ओळखला जातो आणि चमत्कार अशा पद्धतीच्या क्रिकेटमध्ये आपण नेहमी पाहतो. मात्र इथे 3 मध्ये सामना अजूनही संपला नाही. सामन्यामध्ये अजूनही जिवंत आहे चिरनेर संघ. गोलंदाज तयार.
3 मध्ये 16ची गरज होती. सामना संपेल का? चेंडू जाईल षटकार. 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी 10 धावांची अजूनही गरज. चेंडू व्हेरी इम्पॉर्टंट डिलिव्हरी. 2 चेंडू 10 धावा. आणखीन एक मोठ्या फटक्याचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात, मात्र आवाक्याच्या बाहेर. चेंडू जाईल सीमारेषे पार. षटकार. सामना संपल्याने अशा पद्धतीचे सामने प्रेक्षकांना नेहमी आवडतात. 3 मध्ये करायचे होते 16. 2 सलग पाठोपाठ षटकार ठोकल्या आणि आता 1 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज आहे 4 धावांची गरज. कंपल्सरी चेस. 1 चेंडू 4 धावा. काय कमालीचा सामना. असा वाटलं सामना संपला, मात्र सामन्याचं चित्र बदलवलंय. स्ट्रायकर एंडला मेघराज पाटील जबरदस्त खेळी साकारल्या. 2 चेंडूवरती 2 षटकार दाखवल्या. आता शेवटचा उर्वरित 1 चेंडू 4 धावांची गरज. राहुल मात्रे विरुद्ध मेघराज पाटील असा सामना सुरू आहे. तरगर की चिरनेर, चिरनेर की तरगर, बादशाह अंदर या फिर बादशाह बाहेर. सामना कोण जिंकणार? 1 चेंडू 4 धावांची गरज आहे. चौकार पाहिजे. कंपल्सरी चेस तुम्हाला करायचं मैदानावरती. सामना तापलाय मैदानावरती. 1 चेंडू 4 धावांची गरज. टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे चेंडूसाठी. 1 चेंडू 4 धावा. मोठा फटका. गॅप मध्ये चेंडू आहे. एकदा पूर्ण झाली. दुसरीसाठी निघाले. 2 धावा पूर्ण. तिसरीचा प्रयत्न असेल का? थ्रो आला आणि मात्र इथे सामना 1 धावेनं गमावला. मात्र कमालीची केली. मेघराज पाटील साठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. कमालीचा लढला खेळाडू. मात्र क्रिकेटमध्ये हार आणि जीत या एका नाण्याच्या 2 बाजू आहेत आणि शेवटच्या क्षणाला सामना निश्चितच गमावावा लागला. बॅड लक मेघराज, मात्र वेल प्लेड. शेवटच्या क्षणाला संघासाठी धावून आला, मात्र 1 धावेने सामना गमावावा लागला. चला नावडे संघ उपस्थित आहे, तर मी विनंती करतो तरगर संघाचा संघनायक नाणेफेकीसाठी आपण लगेच संपर्क साधा आणि सामन्याचा हिरो निश्चितच ज्याने शेवटच्या क्षणाला धावा बनवल्या. 5 मध्ये 14 धाव्यांचं योगदान देणार